गणपती बाप्पा त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. आणि काढले असतील 200-250 पीस. म्हणजे एवढी मागणी आहे यावर्षी या मूर्तीला. पीओपीला मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळे कस्टमर बंद केलेला ना. हा मध्ये बंद होता, 2 महिने बंद होता. गोव्यामध्ये आहो आणि आपल्याला सबस्क्रायबर भेटले नाही. इथला कुठलं तुम्ही? नमस्कार मंडळी, मी मोहित कोले, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, पाऊस पडला काय आठवण येते ती आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. तर आज चाललोय मी हमरापूरला. पेन हमरापूर म्हणजे गणपती बाप्पाचा माहेर घर बोलला जात आहे. तर तिथं चाललोय आज हमरापूरला. आणि हमरापूरला बघू आपण बरेचसं कारखाना फिरू, तुम्हाला दाखवते गणपती. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर सगळं देईन. पटापट जाऊया हमरापूरला. आणि आत्ता मी थांबलो आहे काहीतरी बघतो, वशेनीन फक्त एंटर केला आहे. आणि पाठीचा लुक व्ह्यू बघताय, एक नंबर. वातावरण कसं झालं आहे बघा, शेतं बित्त दिसतात आणि भारी एकदम वातावरण झालं आहे. तर याच पावसाच्या वातावरणात चाललो आहे हमरापूरला. बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आजचा जो वातावरण आहे मस्त आलं आहे, ढगाळ वातावरण आहे. आणि इथला जो व्ह्यू दिसतंय एक नंबर. तर मंडळी, पहिलेच कारखान्याशी आलो आहे, वशनीन घुसलो आहे. बघतो दादर लागला आहे आणि दादरमध्ये पहिलाच कारखाना लागला आहे बघा, मंगलमूर्ती कला आर्ट. बघूया इथं काय काय आपल्याला गणपती, वेगवेगळ्या टाईपचा गणपती, आपल्याला व्हरायटीमध्ये गणपती बघायला भेटणार आहेत. बघून ते आलो आहे आता कारखान्यामध्ये. मस्त सगळ्या POPच्या मूर्त्या बघा तयार ठेवलेल्या. गौराई आहे बघा, गणपती बाप्पा, बऱ्याचशा मूर्त्या मस्त मस्त. या साईडला बघा सगळी पेंटिंग कलरिंग चालू आहे. हा बघा मस्त वाटतंय गणपती. आखणी बघा एकदम मस्त वाटतंय. बरेचसे गणपती अजून कलर करायचा बाकी आहे बघा. यो गणपती बघा मस्त वाटतंय. धोतराचा कलर वगैरे बघा मस्त वाटतं एकदम. हिऱ्याने बघा मस्त सजवलाय मुखवटा. या साईडला त्यांचं काम चालू आहे. मंडळी, ही मूर्ती बघा बालमूर्तीसारखी आहे पण एकदम भारी वाटते बघा. मस्त हिऱ्याने पूर्ण मुखवटा सजवलाय. दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे बघा मस्त. आणि त्याची पेंटिंग चालू आहे. काय दादा नाव काय आपलं? नीरज. काय कारखान्याचं नाव आपल्या? मंगलमूर्ती कला आर्ट. कुठे येते आपला? हा दादर पेन, दादर वशनी पाट्यावर. नाही, बुकिंग आमची चालूच असते कंटिन्यू. फक्त गणपतीच्या 15-10 दिवसा अगोदर मी बुकिंग बंद करतो. तर जवळजवळ आमच्या 35-40 मूर्त्या बुक झाल्या आहेत. म्हणजे जास्त आम्ही गावगिराक करतो, म्हणजे आपल्या घरगुती. हां, होलसेल कमी आहे. बाहेर म्हणजे बाहेर पण जातात, पण ते आम्ही त्यांना गावगिराक बोलतो. मुंबई, उरण, कोकणात पण जातात मूर्त्या इथून. कलरिंग चालू आहे गणपतीची. आणि बऱ्याचशा मूर्त्या अजून कलरिंग करायच्या बाकी आहेत. सजावट वगैरे एकदम मस्त आहे बघा गणपतीची. हे बघा मूर्ती, मला आल्या आल्या हीच मूर्ती आवडली, कारण तिची आखणी वगैरे एकदम भारी दिसते बघा. मंडळी, हा लुक बघा, नाखवा नाखवीन गणपती बाप्पा आणि पार्वती नाखवा नाखवीन दिसते बघा. मस्त एकदम लुक केलाय बघा. नंगोटा एकदम मस्त सजवलाय, एकदम भारी. जॅकेट वगैरे, चैनी वगैरे घालून एकदम मस्त वाटते मूर्ती. एकदम कशी वाटली मूर्ती नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, डिस्प्लेला बघा मस्त एकदम मूर्त्या सजवलेल्या, पूर्ण सजवल्यात. ज्या फायनल मूर्त्या आहेत त्या आता तुम्हाला दाखवते मी एक एक करून. हे बघा समोरला तुम्हाला गौराई दिसतंय मस्त, कोलीनबाई मस्त सजवलेली आहे बघा. साडी वगैरे एकदम मस्त वाटतंय. नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे बघा कृष्णाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा एकदम मस्त.
हे बघा या साईडला ही मूर्ती पण बघा एकदम मस्त वाटते. मला काच खोलून दाखवते म्हणजे अजून तुम्हाला परफेक्ट दिसेल. हे बघा ही मूर्ती पण एकदम मस्त वाटते बघा. दागिन्यांनी भरलेली मूर्ती एकदम भारीच वाटते. आणि ही बघा चिंचपोकळीच्या रूपामध्ये आहे पण त्याला पेटावर वगैरे घातलं आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटते बघा मूर्ती. ही मूर्तीसुद्धा बघा मस्त एकदम गौराईची मूर्ती एकदम भारीच वाटते हल्ली बघितलं गेलं तर. आणि ही बघा मूर्ती एकदम मस्त आखणी वगैरे बघा एकदम भारीच वाटते. साईडला बघा ही बालमूर्ती बघा एकदम ती छान वाटते. फेटा वगैरे घातलाय आणि एकदम मस्त वाटते बघा. आणि या साईडला गौराई मोरावर बसलेली आहे. पाठी मोर आहे मस्त एकदम वाटते बघा. आणि ही पण मूर्ती बघा पूर्ण दागिन्यांनी भरलेला मुखवटा आहे एकदम मस्त वाटते. आखणी वगैरे एकदम भारी आहे. मूर्ती एकदम छानच वाटते. तर हे डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. नक्कीच कमेंट करून सांगा. मंडळी गेल्या वर्षीचा मी व्लॉग बनवलेला हमरापूरचा तर त्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा कमेंट होत्या काय कॉन्टॅक्ट नंबर द्या बऱ्याचशा कमेंट होत्या. तर आता मी कॉन्टॅक्ट नंबर पण देईन. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे मूर्ती बुकिंग करा. तर हा बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. व्हिडिओमध्येच मी देतो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर. हा बघा 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. मंगलमूर्ती कला आर्ट. चलो तर मंडळी दादरशी चाललो आहे आता डायरेक्ट हमरापूर रोड पकडला आहे. चाललो आहे मस्त हमरापूरमध्ये. आणि आजूबाजूला बघताय मस्त वातावरण झालं आहे. पाऊस पडला हलका आत्ताच पाऊस येऊन गेला आणि बाहेर एकदम वातावरण वाटतंय असं वाटतंय कोकणातच चाललो आहे. गणपती बाप्पा चला पेन हमरापूर गणपती बघायला बुकिंग करायला आणि तुम्हाला पण दाखवायला या वर्षीचं गणपती 2025 आहे. चला मंडळी मस्त शेती पूर्ण शेत बघायला भेटतात हमरापूर रोडला. चला आता आपल्याला पहिलाच लागला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक. या चौकात पोचलो का समजते की आपण हमरापूरमध्ये एंट्री केलेली आहे बघा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारखाना सुरुवात झाली बघा. कारखाना लागायची सुरुवात झाली. सगळे साईडला आपल्याला कारखाने दिसतात. कारखाना मंडळी आलोय पहिलेच कारखान्यामध्ये आई एकविरा कला केंद्र या कारखान्यामध्ये आलोय. मित्राचाच कारखाना आहे तरी कर बघा. डिस्प्लेला मूर्त्या ठेवलेल्या आहेत मस्त बघा. डिस्प्लेला एवढ्या ऐकर हे बघा छोटी मूर्ती पण मस्त वाटते बघा. उंदरावर बसलेला आहे गणपती बाप्पा. आणि ही बघा हा नवीन पॅटर्न आहे. नवीन मूर्ती आहे बघा या वर्षीची 2025ची सिंहासनावर बसलेली. काय बोलतात त्याला कसली टाईपची मूर्ती आहे कसली पोज आहे काय बोलतात त्याला काय सोफा फर्निचर म्हणजे मूर्तीचा टाईप आहे काय. मूर्तीला काय बोलतात म्हणजे बऱ्याचशा मूर्तीला असं नाव असतात. या मूर्तीचं नाव काय राजा टाइप मध्ये काय म्हणजे सोप्यावर बसलेला सिंहासनावर बसलेला. आपल्याला पसंत करायचं आहे योच पाहिजे तुला मग घ्यावाच आहेत ना काय कमी जास्ती करून. मूर्ती सुद्धा बघा एकदम मस्त वाटते. छोट्या मूर्त्या आहेत ना एकदम भारी वाटतात. खाण्याच्या आतमध्ये सुद्धा बघा पेंटिंग वगैरे चालूच आहे. त्यांची लगबग चालू आहे कारण गणपती चतुर्थी जवळच आलेली आहे. 2 महिन्यातच गणपती बाप्पा आगमन होणार आहे गणपती बाप्पाचा. त्यामुळे बघा सगळी तयारी सध्या पेंटिंग चालू आहे. गणपतीचा बॉडी कलर मारलेला आहे बघा सर. या साईडला बघा तर पेंटिंग करते.
काय मित्रा नाव काय? दीक्षान मात्रे काय करतात आता तू? वार्निश लावतो. वॉर्निश. वॉर्निश म्हणजे वॉर्निशच्या नंतर गोल्डन शाईन, कलर. गोल्डन व्हायचा. ते शाईन होते काय? हां शाईन येण्यासाठी वॉर्निश मारतात काय? काली नको पडायला. म्हणजे मूर्ती काली नको पडायला काय? हां काय तुझं नाव काय? अक्षय पाटील. कारखान्याचं नाव काय? आई एकविरा कला केंद्र. मग किती बुकिंग आलेत यावर्षी तुला? झाले तरी आता पहिलंच वर्ष आहे ना माझा यंदाचा. पहिलंच वर्ष काय? हां, तुझ्या झाले. कारखाना आत्ताच टाकलास काय? आता यंदाच पहिलं वर्ष आहे आपला. मग कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? आहे मस्त. बुकिंग आता सध्या बंद केलेली आहे कारण की गणपती ठेवायला पण जागा नाही जास्त. आणि 2 महिना कारखाना शॉर्ट कधीपासून बुकिंग चालू करता तुम्ही? आम्ही करतो तरी पण जूनपासून स्टार्ट करतो. जूनपासून स्टार्ट करता? हां घेतो तरी गणपतींच्या 15-20 दिवस अगोदर बुकिंग बंद करतो आम्ही कारण की ते गणपती वालत नाही ना, बरोबर आहे. ते सुकवायला पण टाइम लागते. हां त्याच्यामुळं आणि जास्ती पीओपीचं काम घेताव काय शाडू मूर्ती? जास्त पीओपीचा. हां आता 2 महिना बंद होती ना त्याच्यामुळे गणपती पण शॉर्टेज पडलेत भरपूर. आणि आता कस्टमर पण फुल आहे आता. पीओपीला मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळं कस्टमर पण बंद केलेला ना? हां मध्ये बंद होता 2 महिना बंद होता 2 महिने बंद गणपतीचा. केलेला. हां बरोबर. आता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण बरा झाला असेल. हां आणि कस्टमर पण आता फुल आहे. गणपती पण फुल शॉर्टेज पडले. पीओपी जास्त मागणी असते की पीओपीला जास्त मागणी असते. POP ला जास्त हां मंडळी या मूर्तीला सध्या मागणी खूप आहे कारण ही आत्ताची प्रसिद्ध आणि नवीन मूर्ती आहे आणि भरपूर जणांना ही मूर्ती आवडलेली आहे. बघा मस्त वेंकुला पण हीच मूर्ती आवडली. सिंहासनावर बसलेली आहे, सोफ्यावर बसलेली आहे आणि बाजूलाच उंदीर मामासुद्धा आहे आणि मूर्ती एकदम छान वाटते. आणि हीच तुम्हाला कच्ची मूर्ती आता इथं दाखवते. ती पेंटिंग केलेली आहे आणि या साईडला कच्ची मूर्ती आहे. तर वेंकुला पण हीच आवडली. हे बघा सेम फक्त कच्ची मूर्ती आहे, बिना पेंटिंग केलेली आहे. वालत घातली नाही. हां वाला सुकल्यावरती याला काम चालू करायला लागेल. बुकिंग पण भरपूर आहे बघा 4. हां सगळ्या सेम पोजमध्ये आहेत ना? सगळ्या सेम पोज आहेत. काम चालू आहे. याचा पहिले साचा बनवतो काय? पॅटर्न बनवतो. मॉडेल असते आणि मग त्याच्यावर रबर मारतात आणि मग रबर मारल्याने की त्याच्यावर साचा मारतात आणि मग ते एक मॉडेल मधलं 5 अक्ष गणपती निघतात असं एका साच्यात. असं आहे काय? म्हणजे नवीन मॉडेल मधलं 5 अक्ष गणपती. हां निघतात. आता या मॉडेलचं किती गणपती तुम्ही काढलं तरी? आता त्यांनी काढलं असेल. आपली मॉडेल नाही, आपण फक्त पेंटिंगसाठी आणले. ज्याची आहे ना मॉडेल त्यांनी काढलं असेल 200-250 पीस. 200-250 म्हणजे एवढी मागणी आहे यावर्षी या मूर्तीला. या मूर्तीला भरपूर. आणि वेंकुला पण नवीनच मूर्ती आवडली. कोण? प्रणव खोपट्याचा आहे जो मेन जो मूर्तिकार आहे. दरवर्षी नवीन मॉडेल बनवतोय. तो एक मॉडेल बनवतोय पण त्याच्यावर सर्व चालतंय पूर्ण हमरापूरमध्ये. प्रणय आर्ट्स. कशी वाटते मूर्ती नक्कीच सांगा. मी पण हीच केली पसंत. 3.25 फुटाची आहे. तुम्हाला पण हा नवीन पॅटर्न पाहिजे असेल तर लवकरात लवकर या हमरापूरमध्ये कलव्यामध्ये आणि तुमची पण बुकिंग करा लवकरात. तर मंडळी आता आलो हितिशा आर्ट्स कलवेमध्ये. हा कारखाना आहे बघा. डिस्प्लेलाच मस्त मूर्त्या ठेवलेल्या आहेत. एकदम गौराईच्या मस्त मूर्त्या आहेत बघा. मस्त सजवल्यात मूर्त्या. ही गणपती बाप्पाची मूर्ती बघा कशी वाटते. एकदम मस्त सजवली, एकदम मस्त बघा. पेट्या वगैरे एकदम मस्त कृष्णाच्या रूपामध्ये. या साईडला ही मूर्ती बघा बसलेली आहे. मूर्ती बैठी मूर्ती आहे. आखणी वगैरे बघा एकदम मस्त आहे. आणि जो हिऱ्याचा काम केलेला आहे तो पण मस्त केला आहे बघा. भारीच वाटते एकदम मूर्ती. छान वाटते एकदम. ही मूर्ती बघा मुखवट्याला एकदम पिसारे लावले आहेत, मोरपंख लावलेले आहेत. एकदम मस्त वाटते बघा. एकाच कलरमध्ये सर्व त्याचा धोतर वगैरे आणि हिरे वगैरे मस्त सजवलेले आहेत बघा. आणि ही मूर्तीसुद्धा बघा मस्त वाटतात. डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत एकदम मस्त सजवलेल्या आहेत बघा. साईडला सुद्धा मूर्ती बघा. पेट्यामधली जी मूर्ती आहे ना ती एकदम मस्त वाटते बघा. गौराईच्या मूर्त्या एकदम मस्त सजवल्या आहेत बघा. आणि बाकी कच्च्या मूर्त्या अजून बऱ्याचशा कच्च्या मूर्त्या आहेत. पेंटिंग वगैरे चालू आहे. समोर दादा आहे. काय दादा नाव काय तुमचं? प्रतीक पाटील. काय तुमच्या कारखान्याचं नाव? हितिशा आर्ट्स. हां. मग किती गणपतीच्या मूर्त्याच्या ऑर्डर्स किती आल्या तुम्हाला? तरी आम्हाला आत्ता 600-700 पर्यंत आहेत. आणि कुठनं ऑर्डर येतात? आम्हाला मुंबई, कल्याण, डोंबिवली आपले ते आणि गावातल्या अशा घरगुती गणपती? पुणे घरगुती पण येते. सार्वजनिक सर्व होलसेल पण करतो. पेंटिंग वगैरे एकदम मस्त आहे. जे डिस्प्लेला मूर्त्या लावल्या त्या एकदम भारी पेंटिंग वगैरे आहेत. आता आतमध्ये पण आपण बघूया.
त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला देतो मी. एकदम मस्त मूर्ती आहेत बघा. बऱ्याचशा कलरिंग करण्याच्या बाकी आहेत. बॉडी कलर वगैरे दिलेला आहे बऱ्याचशा मूर्तीला आणि कलरिंग चालू आहे सध्या त्यांची. ही मूर्ती बघा काय मूर्ती वाटते एकदम बघा. ह्या मूर्तीचं नाव काय? हा पेशवामध्ये जाते, सिंगल लोडमध्ये. पेशवा सिंगल लोड ह्या मूर्तीचा पॅटर्न आहे. एकदम मस्त मूर्ती वाटते बघा. आखणी वगैरे बघाल ना एकदम भारी वाटते. कलरचा शेड वगैरे एकदम मस्त आहे बघा. या साईडला सुद्धा बघा बऱ्याचशा मूर्त्या अजून पेंटिंग करायच्या बाकी आहेत. या साईडला बघा पेंटिंग चालू आहे. लाईट गेली आमच्या इथं पण तेच लाईट गेल्या वर्षी. आता काय करशील आमच्या गावात लाईटी जातात. गौरी हा ना अजून गौरी दाखवते आपल्याला दादा. अजून म्हणजे पेंटिंग केलेली आहेत रेडी आहेत. डिस्टेंपर मारून ठेवलेलं काय. पण ज्या तुम्ही जी गेल्या वर्षी डिस्प्लेला गौराई ठेवलेली ना एकदम भारी वाटत होती. कोलिन बाई याची रील टाकलेली मी. हां पॅटर्न वेगळे पॅटर्नमध्ये भारी एकदम. पेंटिंग वगैरे एकदम भारी आहे तुमची. आणि सजावट एकदम मेन सजावट असते. सजावट वो खेळ आहे. काय तूच सजावट करतास? सर्व मीच करतो. पीओपी पीओपी मातीच्या कमीच होतात. कमी बनवतात ना जास्ती नाही जास्त घेत. म्हणजे ऑर्डरच जास्त नाही घेत. जास्ती करून पीओपी कारण का ते मोरतूर होते सर्व त्याच्यामुळे नाही. जास्ती करून पीओपी 5 ते 6 फुटापर्यंत. 5 ते 6 फूट. कारण जागेचं हे करायला लागतं ना. जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आता यावर्षी तर बुकिंग फुल असेल ना? हो बुकिंग फुल आहे. बुकिंग फुल आहे ना? गौरींची बुकिंग चालू आहे. गौरीची बुकिंग चालू आहे काय? आणि गणपतीची बुकिंग रिटेलची पण चालू आहे पण आता बंद होणार आहे. आता बंद होणार कारण गणपती पण जवळ आलेले. तिशा आर्ट्स कलवे यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला गौरू पाहिजे असेल तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. अजूनपर्यंत गौरीची बुकिंग यांची चालू आहे. सुजल आर्ट्स यामध्ये बघा डिस्प्लेला मस्त मस्त मूर्त्या लावल्यात. छान मूर्त्या लावल्यात बघा. ब्राह्मण पोजमध्ये आहेत. बऱ्याचशा मूर्त्या दिसतात त्या ब्राह्मण पोजमध्ये आहेत बघा. मस्त मूर्ती आहेत बघा. जर आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा या कारखान्याला. किंवा तुम्ही येऊ शकता इथं आणि तुमच्या आवडती मूर्ती इथनं घेऊन जाऊ शकता. कच्च्या पण मूर्त्या भेटून जातील आणि पेंटिंग पण करून भेटून जातील. सुजल आर्ट्स नक्की या आणि तुमच्या आवडती मूर्ती इथनं घेऊन जाता. काय मित्रा कुठून आला तुम्ही? अलिबाग नागाववरून आलं. मग गणपती बघायला आलो हा बुकिंग करायला आलो? चॉईस करता. कच्ची मूर्ती का पेंटिंग करून घेणार आहो? कच्ची म्हणजे कच्ची मूर्ती तुम्हाला पाहिजे असेल तर इथनं घेऊन जाऊ शकता. तुम्हाला प्रोसेस दाखवते मंडळी. पीओपीची मूर्ती कशी साच्यामध्ये भरतात. साच्यामध्ये कसा पीओपी भरतात ते बघा. हा मिक्स केला आहे पीओपी आणि साच्यामध्ये बघा असा भरतात. आपला मित्र आहे. काय मित्रा नाव तुझा? काय? अक्षय मोकल. सुजल कारखान्याचं नाव सुजल. आता बघा कशा प्रकारे पीओपी मिक्स करते पाण्यात. अशी प्रोसेस असते. पीओपीची मूर्ती घडवण्यामागे ही अशी मेहनत असते बघा.
अशा प्रकारे POP या पॅटर्नमध्ये भरतात बघा. हा साचा आहे, या साच्यामध्ये अशा प्रकारे भरतात. आणि ते बघा हात सोंड त्याचा पण पॅटर्न आहे बघा. सर्व मूर्तीचे सर्व प्रकारचे पॅटर्न असतात बघा. हा कसला, हे कसलं पॅटर्न आहे? चौरंग. हात सोंड सगळं असते ना याच्यात. हे प्रत्येक भागाभागाचं हे पॅटर्न आहे. आता हे लावतात चोंबर, काय बोलतात याला, काय बोलतात याला, या कसला मटेरियल हे? याचा नारळाचा आहे ना हे चोंबर, आम्ही चोंबर बोलतो, नारळाचा चोंबर. बघा असा मिक्स करून आजूबाजूला लावतात बघा. आता POPची मूर्ती तुम्ही बघताय ना, भरपूर मस्त मस्त मूर्त्या बनवतात, पण त्याच्या मागे ही अशी मेहनत असते की तुम्हाला आज बघायला भेटली बघा. जर आवडला असेल प्रयत्न तर नक्की व्हिडिओला लाईक करा. पॅटर्नमधून कारला आहे बघा. आता नवीन मूर्ती काढली पॅटर्नमधून. तो साचा आहे मूर्तीचा. आणि हे बघा त्याच्यावरती याला हे काय रबरच आहे नाही, साच्यामध्ये हे रबर टाकायला लागते काय, रबर टाकून मग त्याच्यामध्ये POP टाकतात नाही. अशा प्रकारे मूर्तीवर साच्यातून मूर्ती अशा प्रकारे काढतात बघा. मस्त एकदम. हे कसला पॅटर्न आहे मूर्तीचा? ब्राह्मण काय, चौरंग. चौरंग सिंपल पोजमध्ये आहे बघा. अशा प्रकारे काढतात. आणि हा पूर्ण कारखाना आहे. ह्याच्यामध्ये फक्त POPच्या भरपूर मूर्त्या आहेत. या साईडला बघा मूर्त्या दिसतात या साईडला बघा. म्हणजे क्वांटिटीमध्ये मूर्त्या तुम्हाला इथे मिळून जातील. होलसेल वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर या कारखान्यामध्ये तुम्ही येऊ शकता. आणि तुम्हाला जर कच्ची मूर्ती पण पाहिजे असेल तर कच्ची मूर्ती पण इथं भेटून जाईल. कच्ची मूर्ती इथून नेऊन तुमच्या हिशोबाने तुम्ही पेंटिंग करू शकता. बघा आत्ताच मूर्ती काढली. चला आलो आहे आता जोह्यामध्ये आलो आहे आता. या साईडला पण बघा सगळी साईडला कारखाना. तर मंडळी आता आलो आहे साहिल कला केंद्र. आणि या कारखान्यामध्ये सगळ्या मोठ्या मूर्त्या बघायला भेटतात आपल्याला. हे बघा समोर बघा असली मूर्ती आहे मोठी मस्त, बैलावर बसलेली आहे शंकराच्या अवतारमध्ये. मस्त भव्य मूर्ती आहे बघा. ही जवळ अंदाजे 8 फुटाची मूर्ती असेल बघा. ही पण मूर्ती बघा किती मोठ्या मूर्त्या आहेत. जर तुम्हाला मोठ्या मूर्त्या पाहिजे असतील, हे अजून करायचे बाकी आहे, पण सगळ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला इथं या कारखान्यामध्ये बघायला भेटतील. तर तुम्हाला मोठ्या मूर्त्या पाहिजे असतील तर या कारखान्याला कॉन्टॅक्ट करा, साहिल कला केंद्राला. आणि बाजूला छोटे मोठे गणपतीचे कारखाने आहेतच. तर चला आजची व्हिडिओ इथपर्यंतच. तर मंडळी पेन हमरापूरमध्ये आता जोहेमध्ये आहो. आणि आपल्याला सबस्क्रायबर भेटले नाही. इथलं कुठलं तुम्ही? वरेडीचं आपल्या म्हणजे बापा यांच्या गावांचं सबस्क्रायबर भेटलेला वरेडीचं. त्याचा शालेने चाललो नाही, कुठली शाला. आणि ते चाललेलं गावानंच चाललेलं, ते त्यांच्या घरी चाललेलं. सबस्क्रायबर भेटले ना आपल्याला. सबस्क्राईब केला का नाही चॅनलला? बघता मी व्हिडिओ, कसे वाटतं मी व्हिडिओ? धन्यवाद. आता गणपतीचे पण व्हिडिओ येतील बघा. हो चालेल. काय करा, सबस्क्राईब करा. बोला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी आता हा मी कालव्यामध्ये. आणि सकाळ आहे बर्थडे रोशनचा. आणि आज आम्ही हमरापूरला आलेलो तर आज झालं रोशनचं 50K आवड्याचा दादूस या चॅनलचं झालं आज 50K म्हणजे 50,000 सबस्क्रायबर. त्यानिमित्तानं आज आम्ही केक घेवायला आलोय. कालव्यानूच केक घेत आहोत. आणि आता ब्रिजवर कापू, आपण वशिनीच्या ब्रिजवर केक कापू, सेलिब्रेशन करू छोटासा. आणि संडेला आम्ही पार्टीचा करणार होतो. तर चला मंडळी आता आलोय
वशेनीचे ब्रिजवर आपल्या मित्राचा बर्थडे आणि 50K सेलिब्रेशन एकदाच करणार आहोत बघा. त्याच्या टिंगल्यावर फुल वारा आहे, फुल वारा. वारा पक्का आहे. वाऱ्यावर जलते ती म्हणजे आपली इझिली जलते ना, हे इझिली. का बता 50K लिहिलाय मस्तपैकी. 50K झालेले आहेत. कसा वाटतंय मग तुला? एक नंबर. 50,000 मंडळींनी भरपूर प्रेम दिलाय. चला मस्तपैकी सेलिब्रेशन करूया. आवऱ्याचा दादू तुम्ही पण या, हप्ता या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. 50K हॅपी बर्थडे 50K. आणि उद्या बर्थडे पण आहे म्हणून फुल जल्लोष सकाळ भावाचा. बर्थडे आणि आज 50K झालेला. 50K. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे का 50K कन्फ्युज करून टाकला याने. बर्थडे या तुम्ही पण. हे कळला. मंडळी बर्थडे पण आहे, वाढदिवस पण आहे आणि 50K सुद्धा. धन्यवाद धन्यवाद तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. लवकर लवकर 1 लाख पण होऊ द्या. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.